नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे. आज आपण 12वीचा कॉमर्स क्षेत्रातील अकाउंटन्सी या विषयाचा प्रॉब्लेम घेणार आहोत. त्यातला फर्स्ट चॅप्टरमधील पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. ही पार्टनरशिप फायनल अकाउंटची प्रॉब्लेम आपण आता घेणार आहोत. तर भरपूर विद्यार्थ्यांना क्लासला ऑफलाईन जमत नाही म्हणून ऑनलाईन व्हिडिओ बनवत आहे. यासाठी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज किंवा क्लासला जाता येत नाही, त्या विद्यार्थ्यांना घरी बसून फ्रीमध्ये ही जी शिक्षण आहे, ही जी टीचिंग आहे, तुम्ही बघू शकता आणि दर्जेदार टीचिंग आहे. ते आपण थोड्याच वेळात आपण सुरू करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला आदिती क्लासेसमध्ये 12वी मधील अकाउंटन्सी विषयाची जी काही सेकंड चॅप्टर आहे, सॉलिड एक्झाम्पल आपण सुरुवातीला सॉलिड एक्झाम्पल ट्राय करूया. त्यानंतर अनसॉल्व्ड म्हणजे पुस्तकातील जे काही बुक्समध्ये दिलेले आहेत, टेक्स्ट बुकमध्ये, ते टेक्स्ट बुकमध्ये दिलेली अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सुद्धा घेणार आहोत. पहिल्यांदा सॉल्व्ड प्रॉब्लेम मधील थोडंसं छोटंसं आणि ईझी असलेलं प्रॉब्लेम आपण घेऊया. ती सेकंड प्रॉब्लेम आहे शिल्पा अँड कटरीनाचा प्रॉब्लेम आहे. ती शिल्पा अँड कटरीनाचा प्रॉब्लेम आता बघूयात. ओके. चला मग सुरू करूयात वेळ न घालवता. लेट्स स्टार्ट. आता इथं बघा तुम्हाला एक मेथड दाखवलेला आहे. ओके. याच्यात एक मिनिट मी हे चला मी इकडे घेतो. ओके. ठीक आहे. तुम्हाला इथं दिसतील आता व्यवस्थित. इथे तुम्हाला यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत शिल्पा अँड कटरीनाचा. मी ती क्वेश्चन लिहिलेलं नाहीये. ते क्वेश्चन न लिहिता डायरेक्ट घेतलेलं आहे. त्यात लिहिलेलं आहे काहीतरी. ओके. ओके. चला. दिसतंय व्यवस्थित तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. आता असं आपण गृहीत धरूयात. ओके. याच्यात आपण हे लक्षात घ्या काय-काय दिलेले आहेत ते आपण समजावून घेऊयात. ट्रायल बॅलन्स आहे हा. काय आहे? ट्रायल बॅलन्स ही ट्रायल बॅलन्स आहे ॲज ऑन 31 मार्च 2019 चा. तुम्हाला फायनल अकाउंट सोडवण्यासाठी ट्रायल बॅलन्स दिली जाते आणि खाली ॲडजस्टमेंट दिली जाते. ओके. या ट्रायल बॅलन्समध्ये ही जी कॉलम आहे ती रेड कलरची इफेक्ट आणि ही इकडे सुद्धा इफेक्ट आहे. ही कॉलम देत नाहीत. फक्त तुम्हाला डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स, अमाउंट एवढं देतात. हे मी एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. ते ॲड का केलेलं आहे ते नंतर कळेल. इथे सुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये इथे सुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगितलेल्या म्हणजे ॲडजस्टमेंट दिलेले असतात. इथं 5 ॲडजस्टमेंट दिलेत. त्या 5 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट असतात. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इफेक्ट असतात. त्यात 2 पेक्षा जास्त इफेक्ट असलेले किंवा 3 सुद्धा इफेक्ट असू शकतात. ते कसं असतं ह्याच्यात आपल्याला कळणार आहे. आपण काय केलंय, की प्रत्येक आयटम कोणत्या ठिकाणी जातो. आपल्याकडे 3 अकाउंट बनवायचे आहेत. एक ट्रेडिंग अकाउंट आपण इथेच बनवूयात. ठीक आहे. ट्रेडिंग हे इथं लिहूया आपण. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अँड सॉरी स्पेलिंग चुकलेलं आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना आपल्याला माहिती आहे की फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स असतो. पर्टिक्युलर्स सेकंड अमाउंट इनर कॉलम म्हणतात. दुसरा अमाउंट हे आउटर कॉलम म्हणतात. परत पर्टिक्युलर्स. ओके. परत इनर कॉलम अमाउंट अँड आउटर कॉलम अमाउंट. ही अशा पद्धतीने आपली फॉर्मॅट असणार आहे. पर्टिक्युलरचा जो फॉर्मॅट आहे थोडासा जरा मोठं घेऊयात कारण आपल्याला लिहायचं आहे व्यवस्थित त्याच्यात. ठीक आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं काय आहे ते जरा हे या साईडला घेऊयात आपण मध्ये. ते यात इथं घेऊयात. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साईडला काय लिहितात? डेबिट लिहितात तिथं वर, हे लक्षात ठेवा. आणि राईट हँड साईडला क्रेडिट लिहितात. पूर्ण कोपऱ्यात लिहायचं आहे तुम्हाला. ओके. ठीक आहे. झालं. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची फॉर्मॅट बनवता आलेली आहे. परफेक्टली आपण ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट बनवलेलं आहे. ओके. मग आपण ट्रेडिंग अकाउंट फॉर्मॅट बनवल्यानंतर ही झाली ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिल्यांदा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. इथे लक्षात घ्या ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ती
समजावून घ्या. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे टी, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे पी लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे टी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे पी. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं असेल तर आपण टी डी म्हणून लिहिणार आहे इथे इफेक्टमध्ये. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं असेल तर टी सी लिहिणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं असेल तर पी सी पी टी पी डी लिहिणार आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं असेल तर पी सी लिहिणार आहे. कोणती आयटम कुठे जाते आपण या इफेक्टमध्ये इथं या कॉलममध्ये लिहून ठेवूयात. लँड अँड बिल्डिंग. आता इफेक्ट लक्षात घ्या की तुम्ही बेसिक शिकलेला आहात, 11th झालेला आहे. तरीही मी तुम्हाला सांगतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कोणते आयटम येतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आयटम येतात जी सेल होण्याच्या अगोदर जेवढे काही खर्च आहेत ते सगळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतात. आणि सेल झालेलं किंवा सेलच्या अगोदर जेवढे काही इन्कम येतं ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला येतात. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला काय येतात, सेल सुरू झाल्यानंतर जी काही एक्सपेन्सेस येतात, लॉस किंवा एक्सपेन्सेस जे काही येतं, लॉस किंवा एक्सपेन्सेस जेवढे काही येतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. कोणतं, सेल झाल्यानंतरचा. आणि सेल झाल्यानंतर जे काही इन्कम येते ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. एवढं समजावून घ्या. आणि जे आता असेट कोणती, लायबिलिटीज कोणती, हे तुम्हाला तुमच्या शिक्षकाने शिकवलं असतील, 11th मध्ये शिकलाय तुम्ही. तरी तुम्हाला सांगतो, लायबिलिटी म्हणजे जे आपलं नाही ते लायबिलिटी, आणि जे असेट म्हणजे जे आपलं आहे ते असेट. ओके. बिझनेसचं आहे ते असेट, बिझनेसचं नाही ते लायबिलिटी. एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे. आपण हळूहळू समजावून घेऊयात, थोडं थोडं एक एक गोष्ट लक्षात घेऊयात. ओके. लँड अँड बिल्डिंग. आपली जमीन असतं, आपली बिल्डिंग असतं, हे कोणाची आहे, आपली आहे. म्हणजे काय लिहायचं, असेट लिहायचं आहे, म्हणजे ए लिहायचं आहे. ठीक आहे. कॅपिटल घेतो, कॅपिटल ए. ठीक आहे. फर्निचर कोणाचे, आपलीच आहे, मग ही सुद्धा असेट. सन्ड्री डेटर्स म्हणजे काय लक्षात घ्या. सन्ड्री डेटर्स म्हणजे आपण उधारीवर सेल केलेला आहे, त्याची पैसे अजून आलेले नाहीत. ज्यांना आपण उधारीवर सेल करतो, ज्यांना आपण उधारीवर सेल करतो, ती उधारीवर सेल केलेल्या व्यक्तींना, म्हणजे आपण ज्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात, आमचे पैसे त्यांच्याकडे आहे, सेल तर झालेले आहे, पैसे अजून यायचे आहे. ज्यांच्याकडून यायचे आहेत त्यांना काय म्हणतात, सन्ड्री डेटर्स. हे सन्ड्री डेटर्स म्हणजे आपले पैसे दुसऱ्यांकडेच आहे ना, त्यांच्याकडून यायचे. ती कोणाची पैसे आहेत, आपली आहेत. जी आपली आहे ती असेट आपल्याला माहिती आहे. हे स्टॉक, स्टॉक म्हणजे 1/4/2018 म्हणजे वर्षाचा सुरुवात होतो अकाउंटन्सीचा, अकाउंटन्सीच्या भाषेत वर्षाच्या सुरुवातीला 1/4 म्हणजे 1 एप्रिलला सुरू होतो. म्हणजे ही ओपनिंग स्टॉक आहे. आपल्याकडे ज्याची बिझनेस होते त्या बिझनेसमध्ये कोणत्या प्रोडक्टचा, समजा आपण शूजचा बिझनेस करतो, शूज हा किती क्वांटिटी आहेत, सुरुवातीला किती क्वांटिटी होते, 65,000 रुपयाचा क्वांटिटी होती, म्हणजे ओपनिंग स्टॉक 65,000 होती. हे लिहितो आपण, कायम लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहित असतो, हे लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहित असतो. त्यानंतर बॅड डेट्सचा एक वर्किंग नोट आहे. ही वर्किंग नोट आपण थोडंसं बघणार आहोत. वर्किंग नोट इथे टेबल, ओके ठीक आहे, डिलीट करू आपण ह्याला. चला ठीक आहे. मग वर्किंग नोट आपण बनवणार आहोत. वर्किंग नोट इथे बनवूयात आपण. हे आपण अकाउंट बनवलेलं आहे, अकाउंट. अकाउंट बनवलेला आहे आणि याचा वर्किंग नोट बनवूया. वर्किंग नोट आपण इथेच लिहू. वर्किंग वर्किंग नोट बनवत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसे की मी आता तुम्हाला लिहून देणार आहे की इथं समजा अमाऊंट आहे, अमाऊंट. ओके. आणि इकडे अमाऊंट. हे कायमच तुम्हाला पाठ करायचं आहे, पर्टिक्युलर्स. ओके. आता ही वर्किंग नोट मध्ये लक्षात घ्या, सन्ड्री डेटर्स घेतलात, सन्ड्री डेटर्स घेतलात, तर त्याच्यात जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट काय असेल ते लिहायचा. ठीक आहे. लिहिला. त्यानंतर अनरिकॉर्डेड सेल असेल तर ते ऍड करायचा. काय लिहायचा, अनरिकॉर्डेड सेल्स. हे पाठ करायचं बरं का तुम्हाला. अनरिकॉर्डेड सेल्स असेल तर ते काय असेल ते लिहायचा. आपण इकडे इनर कॉलमला लिहू. ठीक आहे. त्यानंतर अनरिकॉर्डेड सेल्स झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल झालेलं असेल, ते बिल डिसऑनर्ड झाला, ते सुद्धा ऍड करायचं येतं. बिल डिसऑनर्ड. हे डिसऑनर्ड काय होतंय, पुढे पुढे पुढच्या प्रॉब्लेमला तुम्हाला कळेल, फक्त थोडं लक्षात ठेवा. त्यानंतर बुडालेली रक्कम लेस करावं लागतं. मग लेस लेस बॅड डेट्स. ओके. हेही न्यू बॅड डेट्स असतं बरं का. न्यू बॅड डेट्स.
त्यानंतर लेस न्यू आरडीडी सुद्धा लेस करायचा. न्यू आरडी आरडीडी हे आरडीडी काय असतं हे पण नंतर कळेल. एवढं फॉर्मॅट मात्र तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. ओके, हे फॉर्मॅट पाठ करून ठेवा. या फॉर्मॅटमध्ये जे जे अमाऊंट आहे ते आपण नंतर लिहिणार आहेत. ही झाली सन्ड्री डेटर्सची वर्किंग नोट. ओके, त्यानंतर पुढे येतो बॅड डेट्सची एक वर्किंग नोट आहे. बॅड डेट्सची ही ओल्ड असते. ओल्ड लिहायचा. ओल्ड काय आहे न्यू काय आहे तेही आपण नंतर बघणार आहोत. ओके, सॉरी. त्यानंतर ऍड करायचं याच्यात न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स. ओके, त्यानंतर याच्यात ऍड करायचा न्यू आरडीडी. सॉरी, न्यू आरडीडी. जे काही अमाऊंट येतो त्याच्यामधून लेस करायचा ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी. ओके, एवढी पाठ करून ठेवायचं आहे तुम्हाला. कारण काय हे इम्पॉर्टंट आहेत दोन स्ट्रक्चर, की हे सन्ड्री डेटर्सचा एक स्ट्रक्चर आणि त्यानंतर बॅड डेटचा एक स्ट्रक्चर पाठ करून ठेवायचा आहे. हे कॉलम तसंच असणार आहे अमाऊंट अँड इनर. ओके, ठीक आहे, चालेल. आता आपण सुरू करूयात प्रॉब्लेमला. ओके, प्रॉब्लेम कडे जाऊयात आपण. अकाउंट मध्ये काय केलेलं आहे. ओके, आता बॅड डेट्स आलेला आहे. बॅड डेट्स किती आहे आता ओल्ड आणि न्यू हे लक्षात घ्या. बॅड डेट्स जर बॅड डेट्स लिहू आपण. ठीक आहे, बॅड डेट्स. ओके, बॅड डेट्स जर न्यू असेल लक्षात घ्या. बॅड डेट्स न्यू असेल किंवा ओल्ड असेल. ओल्ड आणि न्यू कसं ओळखायचं. ओल्ड जे बॅड डेट्स आहेत ऍडजस्टमेंट मध्ये देतात इथं लक्षात घ्या. न्यू बॅड डेट्स कुठे हुडकायचं ऍडजस्ट मध्ये हुडकायचा. परत एकदा सांगतो, न्यू बॅड डेट्स कुठे हुडकायचा ऍडजस्टमेंट. न्यू जे आहे ते ऍडजस्टमेंट. ओल्ड जे आहे ट्रायल बॅलन्स. इथं ट्रायल बॅलन्स मध्ये भेटतो तो ओल्ड असतो. इथं जो भेटतो तो न्यू असतो. हे लक्षात ठेवा, कायमच लक्षात ठेवा. ओके, आता लक्षात आलंय. आता इथे जी दिलेलं आहे ही बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे म्हणजे ही ओल्ड आहे. हे ओल्ड कुठे लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. ठीक आहे, कारण बॅड डेट्स म्हणजे आपण एखादा विक्री केल्यानंतरच आपली बुडते. बॅड डेट्स म्हणजे बुडलेली रक्कम. बुडलेली आहे आपलं, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतं. प्रिंटिंग स्टेशनरी ते सुद्धा सेल झाल्यानंतरच खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेस म्हणजे तुमची प्रोडक्ट तयार होत असताना मॅन्युफॅक्चरिंग होत असताना दिलेली रक्कम पगार म्हणजे वेजेस. सॅलरीज म्हणजे तुमचा सेल झाल्यानंतर किंवा तुमच्या सेल होण्याच्या नंतरचा जो काही खर्च होतो. सॅलरी जसं की ऑफिसमध्ये सॅलरी देत असता ती सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतं. वेजेस सुरुवातीला असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सॅलरीज असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर कॅरीज इनवर्ड म्हणजे आपण जे खरेदी करतो आणि दुसऱ्यांना विकतो तेव्हा बिझनेस करत असताना खरेदी करताना जे समजा शूजचा एखादा क्वांटिटी आपण सुरतवरून मागवलेला आहे. ती आणतानाचा खर्च म्हणजे अजून सेल झालेला नाही, सेलच्या अगोदरचा खर्च म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. ओके, पुढे त्यानंतर सेल्स रिटर्न आहे. समजा सेल्स रिटर्न म्हणजे काय, सेल केलंय आपण, सेल केलेल्याचं रिटर्न आलंय. जेवढे काही सेल झालाय इथं सेल्स रिटर्न असेल तर कंपल्सरी या साईडला सेल्स असतोच. त्या सेल्सला काय करायचा टिक करायचा. एक टिक करायचा कंपल्सरी. टिक केला आपण सेल्सला. तसं टिक केल्यानंतर या सेल्स रिटर्न काय करणार आहोत आपण सेल्स मधून लेस करणार आहोत. ही सेल्स कुठे येते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येते. आम्हाला हे माहित पाहिजे. ओके, सेल करताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स मधून लेस करायचं म्हणून इथं सुद्धा काय लिहू आपण टी टी म्हणून लिहूया. ठीक आहे, पुढे कळूयात, हळूहळू कळेल थोडस. पुढे जाऊयात. ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स हे कंपल्सरी कॅपिटल मधून लेस करायचा. कशामधून कॅपिटल मधून लेस करायचा. म्हणून ड्रॉइंग कुठे लेस करतो कॅपिटल मधून. म्हणून आपण हे शिल्पाला सुद्धा एल लिहूयात. त्यानंतर कॅटरला सुद्धा एल लिहूयात. डिस्काउंट जर समजा लेफ्ट हँड साईडला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं कारण हे लॉस असतो. लेफ्ट हँड साईडला दिलं तर आपण डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे आपली लॉस झालेला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईडला येतं. समजा डिस्काउंट हे क्रेडिट साईडला आलं तर तो आपला इन्कम असतो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा. शाहरुखला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले, ते ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेला पैसे कोणाचे आहेत ते आमचे आहेत. आमची म्हणजे असेट मगाशी सांगितलं होतं.
कॅश इन हँड, आपल्या हातात कॅश आहे, ती कॅश कोणाची आहे? आमची आहे, असेट. कॅश बँकेत आहे, ती कॅश कोणाची आहे? आमची आहे, असेट. ओके. इंटरेस्ट जी आहे आपण दिलेली आहे, म्हणजे व्याज दिलेले आहे, व्याज आपला खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कमिशन सुद्धा जे काही प्रॉफिट अँड इकडे डेबिट साईड दिले ते सगळं दिलेलं असतं. कमिशन सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. रॉयल्टी मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो, हे लक्षात ठेवा. परचेसेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण आपण सेल खोलण्याच्या अगोदरच परचेस करतो, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. मित्रांनो, आपण आता डेबिट साईडचा इफेक्ट कुठे कुठे येतो ते आपण लिहिलेलं आहे. आता क्रेडिट साईडचा इफेक्ट लिहूया. तर कॅपिटल जो आहे, कॅपिटल म्हणजे भांडवल, हे लक्षात घ्या. भांडवल म्हणजे आपल्याकडे जे पार्टनर येतात, ते पार्टनर एकत्रित आल्यानंतर ती बिझनेस सुरू झालेली असते. शिल्पा आणि कॅटरना एकत्रित आलेत, 45,000 रुपये घेऊन आलेले आहेत. म्हणजे ते बिझनेसला देणं आहे. म्हणजे त्या पार्टनरला कधी, आता शिल्पा म्हणली नाही मला बिझनेस नाही करायचा म्हणलं, तर ती पैसे त्यांना द्यावीच लागते. म्हणजे ती आपली नाहीये. म्हणजे ती काय असणार? जे आपली नसेल तर ते लायबिलिटी, ही सुद्धा लायबिलिटी. बिल्स पेएबल म्हणजे आपण खरेदी केलंय, उधारीवर खरेदी केलंय, तर आम्हाला पैसे द्यायचीच आहे. समजा शूज एक 50,000चा आणलेला आहे, ते 50,000चं आणलेलं अजून द्यायचंच आहे, म्हणून बिल्स पेएबल किंवा कोणाचे तरी बिलाचे पैसे द्यायचे. देणं म्हणजे लायबिलिटी, लक्षात घ्या. देणं म्हणजे लायबिलिटी, म्हणजे जी आमची नाही ते दुसऱ्यांची. मग दुसऱ्यांची असेल तर त्याला लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेत आहे पैसे, तुझे 50,000 आहेत, 50,000 पेक्षा जास्त जर 1,00,000 काढला, तर ते जी 50,000 वर परत 50,000 बँकेने दिलेले आहेत, ते बँकेला परत रिटर्न द्यायचे. ती आमची नाही आहे, ती जी आमची नाही आहे ती लायबिलिटी. परचेस रिटर्न असेल तर कंपल्सरी इकडे परचेस असतो, म्हणून त्या परचेसला टिक करूयात आपण. इथं कुठे परचेस आहे का? शेवटी आहे बघा परचेस. परचेस कुठे लिहिलं आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड लिहिलं आहे, म्हणून इथं सुद्धा टी डी म्हणून लिहायचा. ओके. सन्ट्री क्रेडिटर्स म्हणजे आपण उधारीवर विकत घेतलेला असतो, म्हणजे खरेदी केलेला आहे, खरेदी केलं त्यांना आपण द्यायचंय. देणेकरी आपण म्हणतो, त्याला सुद्धा एल द्यायचा. पुढे बँक लोन घेतलंय, तेही कधी ना कधी द्यायचंय, आपली नाही ते एल. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे आपल्याला व्याज मिळाली आहे, आता मिळाली आहे, मिळाली आहे म्हणजे आपल्याला व्याज मिळाले आहे, त्याचं आपलं इन्कम झालेलं आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या इन्कम साईडला म्हणजे क्रेडिट साईडला लिहायचं आहे. ओके. पी सी लक्षात घ्या. आरडीडी असेल तर ते आरडीडी ओल्ड आहे, मगाशी इथं लिहिलेलं आहे ओल्ड आहे म्हणून, आरडीडी वगैरे आहे ना, इथं आरडीडी ओल्ड आहे. ते लागणार आहे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनच्या वेळेला, म्हणजे त्याला बॅड डेट्स येणार आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. ठीक आहे, सॉरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. ओके. आपण कुठला आयटम कुठे येतो हे आपण लिहून ठेवलेलं आहे. हे थोडंसं मी लिहून, हे एल आणि हे कॅन्सल करतो, कन्फ्युज होता तुम्ही परत. ओके. हे आपण शिकलेलं आहे. आता ऍडजस्टमेंट मध्ये कुठला आयटम कुठे जातो आणि त्याचे इफेक्ट किती येतात, फर्स्ट सेकंड थर्ड बघूयात. हे स्टॉक जे आहे, स्टॉक जर तुम्हाला 31 मार्च जर दिले, कंपल्सरी 31 मार्च दिले, तर तेव्हा समजायचं ते शेवटचा स्टॉक आहे, म्हणजे त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात. काय म्हणतात? क्लोजिंग स्टॉक. काय म्हणतात? क्लोजिंग स्टॉक. हे लक्षात ठेवा. 31 मार्चला दिले तर क्लोजिंग स्टॉक, 1 एप्रिलला दिले तर ओपनिंग स्टॉक. ही काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे का क्लोजिंग स्टॉक आहे? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितात, आपण हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सॉरी मी इकडे मगाशी म्हणलं होतं ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितात, आणि इथं स्टॉक क्लोजिंग स्टॉक जो आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. दुसरी इफेक्ट काय असणार आहे? ही जी स्टॉक आहे, स्टॉक असेट मध्ये येतात, हे पण लिहूया, असेट आहे ना आपला, म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज आणि वेजेस आहे. इथं रॉयल्टीज वेजेस असेल तर रॉयल्टी जिथं आहे इथं रॉयल्टी दिसले, या कॉलम मध्ये डेबिट कॉलम मध्ये रॉयल्टीज कुठे आहे तिथं टिक करा, टिक केला. वेजेस कुठे आहे त्यालाही टिक करा, टिक केला. ठीक आहे. टिक का करायचं ते आपण पुढे पुढे बघणार आहोत. त्यानंतर सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स, सॅलरी कुठे आहे ते बघा, चेक करा. सॅलरीज 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 इथं आहे. ठीक आहे. इथे जो दुसरा कॉलम आहे, जो दुसरा ऍडजस्टमेंट आहे, रॉयल्टी अँड वेजेस, हे एक इफेक्ट झाला. म्हणजे काय? रॉयल्टी कुठे भेटतो आपल्याला बघा, रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे टी डी लिहूयात. ओके. वेजेस कुठे भेटतो आपल्याला? वेजेस कुठे भेटतो? टी टी सी का झालं येतं, टी डी. ओके. वेजेस कुठे भेटतो? ते सुद्धा टी डी ला भेटतो, ते सुद्धा टी डी आपण लिहूयात. तिसरा इफेक्ट काय सांगतो? ही जी रॉयल्टी आणि वेजेस आहे आउटस्टँडिंग, अजून द्यायचे आपल्याला, द्यायचं आहे अजून, ती पैसे आमची नाही आहे, म्हणजे ती काय झाली? लायबिलिटी झाली, म्हणजेच एल झाला. ठीक आहे.
मग आपण हे सेम इफेक्ट देऊया, सेम इफेक्ट. ठीक आहे. एल तिसरा इफेक्ट. सॅलरीज हे पेड इन ॲडव्हान्स. सॅलरीजला टिक केलंय. सॅलरी कुठे भेटला आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजे पी अँड डी. दुसरा इफेक्ट काय आहे? सॅलरी जर अगोदरच दिली, ती पैसे सॅलरी पगार एखाद्याला अगोदरच दिली ती आमची असणार. जोपर्यंत काम पूर्ण करत नाहीत ते आमचीच असणार. म्हणजे ही आपली आहे, जी आपली ती असेट म्हणून असेटला राहायचा. इथे जे बॅड डेट्स आहे ते आपण मगाशी बघितलं, ते वर्किंग नोटमध्ये बघणार आहोत. बॅड डेट्सला बॅड डेट्स ऑलरेडी वर्किंग नोटमध्ये बघूयात. ठीक आहे. डेप्रिशिएशन याचा सुद्धा वर्किंग नोटमध्ये बघणार आहोत. हे लक्षात घ्या. बॅड डेट्सचं बघा. बॅड डेट्स कुठे आहे ते चेक करायचं. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते पीडी ला, आणि नंतर आरडीडी सुद्धा पीडी ला असतो. ठीक आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स मध्ये सुद्धा इफेक्ट होतो, म्हणून असेट सुद्धा लिहा. ठीक आहे. न्यू बॅड डेट्सचा 3 इफेक्ट झाले. त्यानंतर डेप्रिशिएशनचं लँड अँड बिल्डिंग आहे. लँड अँड बिल्डिंग कुठे दिसतोय का बघा? इथे आहे बघा लँड अँड बिल्डिंग, त्याला टिक केला. त्यानंतर फर्निचर आहे. फर्निचरला सुद्धा टिक केला. ठीक आहे. सॉरी, मी इथं खाली जायचं थोडं. फर्निचरला टिक झालेली आहे. ओके. आता अशा पद्धतीने आपण इफेक्ट बघूयात. आता आपण कुठे कुठे टिक केलंय? लँड अँड बिल्डिंग असेटला आहे, हे पण असेटला आहे, म्हणजे हे लँड अँड बिल्डिंगचं एक असेट लिहूयात. ओके. त्यानंतर इकडं दुसऱ्या इफेक्टचं फर्निचरचं सुद्धा एक असेट. हे दोन्ही जरा इकडे साईडला लिहूया. पहिला असेट, त्यानंतर दुसरा असेट. कारण ही जी इफेक्ट आहे, पहिला इफेक्ट हे डेप्रिशिएशन आहे. हे डेप्रिशिएशन लक्षात ठेवा, कारण हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. डेप्रिशिएशन म्हणजे लॉस होतो. लॉस झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हिडन ऍडजस्टमेंट म्हणतात त्याला. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. मित्रांनो, आपल्याला सगळे इफेक्ट कळालेले आहेत. मग आपण लिहायला सुरुवात करूयात. आपण सोडवायला सुरुवात करूयात. बघा, पटपट पटपट येईल. आता नीट लक्षात घ्या. आपण काय करू? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजे टीडी कुठे कुठे आहे ते हे डेबिट साइडला लिहूया. जसे की 2 म्हणून लिहायचा. ठीक आहे. डेबिट साइडला 2 म्हणून लिहायचा. टिक असेल तर हे इनर साइडला लिहायचं. टिक नसेल तर डायरेक्ट आउटर साइडला लिहायचं. जे टिक नाही ते पटपट लिहून काढू वाटल्यास. टीडी कुठे आहे बघा? इथे आहे ओपनिंग स्टॉक. ते ओपनिंग स्टॉक लिहूयात. ओपनिंग स्टॉक. ओके, सॉरी. ओपनिंग स्टॉक. ओके. ओपनिंग स्टॉक पटकन लिहा. ओपनिंग स्टॉक किती आहे? ओपनिंग स्टॉक किती आहे? 65,000 आहे. आपण 65,000 लिहून काढू. ओके. त्यानंतर अजून टीडी कुठे आहे बघा? टिक नसलेला बघा. नंतर आपण टिक नसलेलं बघूया. टिक कॅरेज इनवर्ड आहे. कॅरेज इनवर्ड लिहून टाका. टू कॅरेज इनवर्ड आपण कॅल्क्युलेशन नंतर बघूया. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड किती आहे? कॅरेज इनवर्ड किती आहे? परीक्षेला जेवढं येतं तेवढं पटकन लिहिता येतं. 4,000 आहे. 4,000 लिहिला. त्यानंतर पुढे टीडी कुठे आहे बघा? टीडी 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 टिक आहे. टिक असलेलं सोडून द्या. टीडी कुठे आहे? परचेस रिटर्न आहे, ते बघूयात नंतर. पुढे इथं टीडी आहे का? आहे. आउटस्टँडिंग वेजेस, रॉयल्टीज अँड वेजेस मध्ये टिक करायचं. ते टिक केलेलंच आहे सगळं. ओके. आता आपण टिक केलेलं चेक करूयात. टिक केलेलं कुठे आहे? टीडी टीडी टिक केलेलं. हे वेजेस आहेत बघा. हे वेजेस लिहून काढा पटकन. टू वेजेस किती आहे? टू वेजेस किती आहे? 3,000 आहे. 3,000 टिक असेल तर इनर साइडला लिहायचा. 3,000 लिहिला. मग ही वेजेस आहे ना, 3,000 दिलाय. अजून द्यायचं. इथं 800 रुपये दिलाय बघा. इथं 800 रुपये दिसतंय. इथं 800, याला मी बोल्ड करतो. हे 800 रुपये अजून द्यायचं आहे, म्हणजे ऍड करायचं आहे. ऍड करायचा. आउटस्टँडिंग म्हणून लिहा. आउटस्टँडिंग किती ऍड करायचं आहे? 800. मग ऍड करूया. ऍड करूया. 3,800 होतो. किती होतो? 3,800. आपल्या तोंडी येतं डायरेक्ट. ठीक आहे. इथं एक लाईन रेषा मारायचा टोटलचा. टोटल केल्यानंतर इथला टोटल खाली लिहायचं नाही. याच्याच साईडला, आउटर साईडला मेन आन्सर काय येतो? आउटर साईडला येतो. ओके. फॉर्मॅट जरा चेक करूयात. ओके. ठीक आहे. मग आता वेजेस झाली. वेजेस झाल्यानंतर कुठे आहे? सॅलरीज आहे. सॅलरीज पण लिहून टाकू आपण. 2 सॅलरीज. ओ सॉरी, सॅलरीज हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट साइडला येतो. टीडी बघा, फक्त टीडी टीडी कॅरेज इनवर्ड झालाय. अजून रॉयल्टीज आहे बघा. इथं रॉयल्टीज लिहूया आपण. रॉयल्टीज. ठीक आहे. रॉयल्टीज किती आहे? 2,000. इनर साइडला लिहायचं आपल्याला, कारण टिक आहे त्याला. 2,000. ही रॉयल्टीची आउटस्टँडिंग इथे आहे बघा. रॉयल्टीची आउटस्टँडिंग किती आहे? 1,500 आहे. किती आहे? 1,500. ते टिक करूयात. म्हणजे हे पण ऍड करायचं आहे. ऍड रॉयल्टीज, सॉरी आउटस्टँडिंग आहे. सॉरी, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग किती आहे? 1,500 रुपये आहे. दोघांची बेरीज किती होते? 3,500 होते.
3,500 आउटर साईडला लिहायचा. ओके, हे झालं. पुढे त्यानंतर अडचणी झाली, रॉयल्टी झाला. परचेसेस आहे, टीडीचा आहे. परचेसेस लिहू आपण, टू परचेसेस. ऍटम वर खाली झाला तर काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. परचेसेस किती आहे? 50,000 आहे. 50,000 लिहिला. ही टिक आहे परचेसला, एकच टिक असेल तर रिटर्न असतं कंपल्सरी. कुठेतरी रिटर्न दिलाय बघा, हे टीडी रिटर्न झालंय 1480. म्हणजे जे खरेदी केले ते आपण रिटर्न पाठवले, म्हणजे कमी करायचं, त्याच्यातला लेस करायचा. लेस करूया, रिटर्न लिहू आपण. रिटर्न किती आहे? रिटर्न 1480 आहे. 1480 आहे. 1480 लेस करूया. ह्याचा टोटलचा जर आपण एक लाईन मारूया, त्यानंतर इज इक्वल टू 50,000 म्हणून 1480 वजा केल्यानंतर 48,520 राहतं. झालं. हे ट्रेडिंग अकाउंटचं डेबिट साईड झालेली आहे. इकडे अजून टीडी कुठे दिसते? दिलंय का? हा लिहिलंय आपण, इथं लिहिलंय बघा. ठीक आहे. अजून टीडी कुठे दिसतंय? टीडी कुठे दिसतंय? नाहीये अजून कुठं. अजून टीडी इथं आहे बघा. टीडी दिसतंय, टीडी दिसतंय, टीडी दिसतंय. हे पण लिहिलंय आपण टीडी. ओके, ठीक आहे. चला, अजून टीडी कुठे दिसतंय का? नाही. संपला विषय, टीडीचा विषय संपलाय. ते ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साईड संपलेला आहे. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊया. क्रेडिट साईड म्हणजे टीसी काय आहे? टीसी. टीसी ह्या क्रेडिट साईडला चेक करायचं. टीसी कुठे भेटतंय का? भेटतंय का? भेटतंय का? भेटले बघा, सेल्स झालेला आहे. अजून कोणती टीसी आहे का? नाहीये. मग इथं आपण बाय म्हणून सुरू करायचा, सेल्स. ओके, सेल्स किती झाल्या बघा? 1,20,000. कारण 1,20,000 इनर साईडला लिहायचं. कारण काय? 1,20,000 हे टिक आहे. याला टिक असेल तर इनर साईडला, म्हणजे एकच टिक असेल तर सेल्स रिटर्न कंपल्सरी असतं. हे सेल्स रिटर्न इथं आहे टिक केलेला. टीसी आहे की नाही? टीसी 2,000 वजा करा. लेस लेस सॉरी, लेस काय? रिटर्न म्हणून लिहू. रिटर्न किती आहे? रिटर्न सेल्स रिटर्न किती आहे बघा? सेल्स रिटर्न 2,000 आहे. 2,000 आपण लिहूया. 2,000 झाली. मग ह्याचा टोटल करूया. 1,20,000 मधून 2,000 गेल्यानंतर 1,18,000 राहतो. मग आपण 1,18,000 लिहिलेला आहे. पुढे जाऊयात आपण. बाय सेल्स झाली. त्यानंतर टीसी कुठे बघा? अजून टीसी कुठे सापडतोय? तिकडचं टीसी संपलाय. इकडे पण आहे का? इकडे पण आहे, ते संपलेलं आहे. आता खाली जाऊया. टीसी इथे आहे बघा, क्लोजिंग स्टॉक आहे. हा 31 मार्च म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक. लक्षात ठेवा, हा 31 मार्च म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक. हे क्लोजिंग स्टॉक आहे किती? 58,000 आहे. किती? 58,000. याला मी बोल्ड करतो. 58,000 आहे. ते क्लोजिंग स्टॉक लिहूयात. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 58,000. ते 58,000 आपण लिहूयात. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक लिहिलेला आहे. चला मग सुरू करूयात. आता टीसी झाली, टीडी झाली, सगळंच झालंय. जेवढे जेवढे आहे सगळं लिहून झालं. सगळं लिहून झाल्यानंतर इथं मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की 1-2 ओळ सोडून आपण एक टोटल घेऊयात. आपण जरा इथं थिक लाईन घेऊयात. ठीक आहे, इथे जो आहे हे टोटल कंपल्सरी करून घ्या. आपण इथे एक लाईन घेऊयात टीचा. ओके, केला. ओके, असं आपण घेऊयात. नाही, इकडं घेऊ आउटर साइडचा. ओके, त्यानंतर ते सुद्धा आउटर साइड. ओके, इथे जी डेबिट आणि क्रेडिट अंदाजे टोटल चेक करायचा. अंदाजे बघा, इथं 60,000 आहे, इथं 40,000 आहे, म्हणजे 1,00,000 झाला. 1,00,000च्या पुढे एक 22-30,000 आहेत. इकडे बघा 1,18,058 म्हणजे 1,60,70 पर्यंत जाते. ते 1,70,000 म्हणजे हे जास्त होतो, म्हणून इथे टोटल ऑलरेडी करून ठेवायचा. क्रेडिट साईडला केलं. 1,76,000 रुपये आले. किती आली? 1,76,000 रुपये. मग ही जी 1,76,000 आलेली आहे, 1,76,000 इकडे टोटल जेवढा आलाय तेवढाच टोटल इकडे डेबिटला सुद्धा सेम लिहून काढायचा. 1,76,000 रुपये. इकडे 1,76,000 रुपये लिहूयात आपण. ठीक आहे, लिहिला आपण 1,76,000. आता काय करायचा? ही जी टोटल आहे ही टोटल करून घ्या. टोटल करून साईडला पेन्सिलने करून घ्या, किंवा इथं मी टोटल करतो बघा. इज इक्वल टू यांची टोटल करतो. ओके, टोटल केला. इंटर, सॉरी आपण कॉपी केलंय. टोटल करूयात आपण फक्त यांची. ठीक आहे, 1,24,800 येतं टोटल. ही 1,00,000 याची टोटल आली 1,24,800. ही जी टोटल आहे ही टोटल याच्यामधून, ही जी टोटल आहे ना सेम टोटल याच्यामधून मायनस करायचा. म्हणजे
1,76,000 मधून 1,24,800 वजा करायचा. जी वजा येते ते इथं लिहायचं आहे. ही इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण ही जी अमाउंट भेटते ती आहे आपली टू ग्रॉस प्रॉफिट. लेफ्ट साइडला कमी पडलं तर ग्रॉस प्रॉफिट म्हणायचा, राईट साइडला कमी पडलं तर ग्रॉस लॉस म्हणायचा. आता आम्हाला येणार आहे ग्रॉस प्रॉफिट येणार आहे. ते प्रॉफिट कसं येतं चेक करूयात. 1,76,000 मधून 1,24,800 वजा करूयात. वजा करूयात आपण. तुम्ही पेन्सिलने वर खाली कुठेतरी करून घ्यायचंय. ठीक आहे. ही 51,180 आली. ही आपली आहे ग्रॉस प्रॉफिट. ही जी ग्रॉस प्रॉफिट आहे इथंच ठेवायचं नाही. त्याला त्या ग्रॉस प्रॉफिटला काय करायचंय आपल्याला कॅरीड डाऊनचं ब्रॉड डाऊन करायचं. म्हणजे इथे कॅरीड डाऊन आहे. ट्रेडिंग अकाउंटचं ग्रॉस प्रॉफिट आली. आता इथून सुरू होतो आपला सॉरी इथं जरा थोडंसं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. एक मिनिट. ओके. आता इथे तुम्हाला ही जी ग्रॉस प्रॉफिट आहे ही ग्रॉस प्रॉफिट कंपल्सरी ट्रान्सफर करायचं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. टूचं काय होणार इथं हे बाय होणार. बाय लिहितो मी. ठीक आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट जेवढा अमाऊंट आहे तेवढं लिहा 51,180. आता सुरू करणार आहोत आपण कशाला सुरू करणार आहे. ही जी आहे एवढाच जो आहे हे झालं ट्रेडिंग अकाउंट. आता पुढे करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण आता बनवणार आहोत. याच्या पुढेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंटिन्यू होणार आहे. म्हणजे इथून सुरू करूयात. ओके. ही अमाऊंट कॉलम त्यासाठी आहे, त्याच्यासाठी सगळं त्याच्यासाठी आहे. पर्टिक्युलर सुद्धा या साईडला लिहायचंय. आता हुडकायचं आपल्याला पीडी. पीडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पीडी कुठे आहे बघा इथं आहे. इथं सुरुवातीपासून चेक करा. बॅड डेट्स आहे. बॅड डेट्स आता चेक करूयात वर्किंग नोट. आता वर्किंग नोट मध्ये जाऊयात. बॅड डेट्स म्हणजे ओल्ड बॅड डेट्स किती आहे बघायचा. ओल्ड बॅड डेट्स म्हणजे हे ट्रायल बॅलन्स मध्ये मगाशी सांगितलं होतं. ट्रायल बॅलन्स मध्ये ओल्ड बॅड डेट्स किती आहे 400. ते 400 इथं लिहून काढा. ओल्ड बॅड डेट्स कुठे आहे. ओल्ड बॅड डेट्स किती आहे 400. 400 लिहिला. न्यू बॅड डेट्स किती आहे बघा. न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स कुठे आहे. न्यू बॅड डेट्स कुठे सापडतो आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये. कुठे आहे बघा इथं आहे बघा. न्यू बॅड डेट्स किती आहे 1,000 रुपये आहे. हे 1,000 रुपये आपण इकडं न्यू बॅड डेटच्या ठिकाणी लिहायचं आहे. न्यू बॅड डेट्स. ओके. न्यू आरडीडी कुठे आहे बघूयात. न्यू आरडीडी कुठे आहे. न्यू आरडीडी किती आहेत हे बघा. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजेच हेच न्यू आरडीडी आहे. आर डी डी. रिझर्व्ह म्हणजे आर, डाऊटफुल म्हणजे डी, परत डेट्स म्हणजे डी. आर डी डी 3% आहे. कशावर आहे. सन्ड्री डेटर्स वर आहे. मी थोडस इथे मोठं करतो तुम्हाला प्रॉब्लेम नीट दिसेल. ओके. मग खाली घेऊ आपण. ठीक आहे. आता दिसली 3% सन्ड्री डेटर्स आहे. म्हणजे तुम्हाला सन्ड्री डेटर्सचं कॅल्क्युलेशन आधी करायचं आहे. मग आपण कुठे जायचं सन्ड्री डेटर्सला जायचं. सन्ड्री डेटर्स किती आहे 40,000. इथे आहे बघा 40,000 दिसतंय तुम्हाला. मग सन्ड्री डेटर्सचं 40,000 आहे तसंच इकडे लिहूयात आपण. 40,000 लिहिला. ओके. 4,000 झाला. 1 2 3 4 40,000. ओके. अनरिकॉर्डेड सेल कुठेही वर्किंग नोट मध्ये दिसत नाहीये. असेल तर आपण तिथे ऍड करणार आहे. ते वर्किंग नोट अनरिकॉर्डेड नाहीये. तिथे 0 करूया आपण. त्यानंतर बिल्स डिसऑनर झालंय का. कुठेही ऍडजस्टमेंट मध्ये बिल डिसऑनर झालेलं सांगितलंय का नाही आहे. ते सुद्धा 0 करूयात. मग त्यानंतर न्यू बॅड डेट्स आहे का आपल्याकडे. आहे बघा इथं न्यू बॅड डेट्स म्हणलं होतं ऍडजस्टमेंट मध्ये सापडतो म्हणून. बॅड डेट्स न्यू बॅड डेट्स किती आहे 1,000 रुपये. ते 1,000 रुपये आपण इथं लिहूयात. 1,000 रुपये लिहिला. ते लेस करूयात. लेस केल्यानंतर आपल्याला नंतर आरडीडी काढायचं आहे. इथं थोडंसं एक कॉलम वाढूयात आपण. ठीक आहे. लेस करूयात. लेस केल्यानंतर किती येतो बघूया. 40,000 मधून 1,000 वजा केला किती येतं 39,000. ही जी 39,000 आहे ही इम्पॉर्टंट आहे. 39,000 कारण काय 39,000 वर जी न्यू आरडीडी आहे हे न्यू आरडीडी इथं दिलंय बघा. न्यू आरडीडी किती म्हणले 3% म्हणलेत. ही 3% इम्पॉर्टंट लक्षात घ्या. 3% कशावर घ्यायचंय सन्ड्री डेटर्स वर. सन्ड्री डेटर्स म्हणजे तुम्ही अमाऊंट हा 40,000 नाही 39,000 वर 3% घ्यायचा आहे. म्हणजे मी इथं लिहून ठेवतो किती 3% लिहायचे आहेत आपल्याला. ओके. 3%. मग 3% काढूयात. 39,000 वर 3% काढण्यासाठी 39,000 गुणिले 3 भागिले 100 करायचा. 39 ला 3 गुणायचं भागिले 100 करायचा. उत्तर येतो 1170. ही आहे आपली न्यू आरडीडी. मग इथं तुम्हाला न्यू आरडीडी भेटली रे भेटली. इथं लगेच बॅड डेट्स मध्ये न्यू आरडीडी मध्ये लिहून काढा 1170. ओके. झाल्यानंतर इथं ओल्ड आरडीडी आहे. आता इथं पहिल्यांदा टोटल करून घ्या यांची. टोटल केली. यांची टोटल आली बॅड डेट्स हे न्यू बॅड डेट्स आरडीडी 2,570.
ओल्ड आरडीडी कुठं सापडतो? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला इथं बघा. ओल्ड आरडीडी किती आहे? 1000. 1000 इथं लिहूयात 1000. यांची पूर्ण टोटल राईट साईडला लिहूयात. 2570 मधून 1000 वजा केल्यानंतर 1570. दिस इज अवर फायनल आन्सर. इकडे सुद्धा फायनल आन्सर लिहूयात आपण. इज इक्वल टू 39 मधून किती लेस करायचंय? 1170 म्हणजे 37,830. ही सुद्धा फायनल अकाउंट आहे. हे उपयोगी पडणार आहे अकाउंट बनवत असताना. आता बघा इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत होतो तेव्हा उपयोगी पडणार आहे. बॅड डेट्स कुठे येणार आहे? पीडी. हे बॅड डेट्स वगैरे हुडकत न पडण्यापेक्षा इथे जे वर्किंग नोट बनवलेलं आहे हे जसं आहे तसं उचलला आपण. जसं आहे तसं इकडे लिहायचा. इथे लिहायचंय आहे आपल्याला जसं आहे तसं. लिहिला सगळं जसंच्या तसं दिलेलं आहे. मग मी इथं फक्त काय करतोय, तर बॅड डेटच्या वेळेला सुरुवात केलेल्या म्हणून 2 ने सुरू करू आपण. बाकी सगळं ऍडलेस आहे. मग इथं एक टोटलचा एक लाईन वगैरे मारू आपण. ठीक आहे, चला लाईन मारला. त्यानंतर झालं आन्सर. फायनल आन्सर आलेला आहे 1570. बॅड डेटचा विषय संपलेला आहे. त्यानंतर अजून पीडी कुठे आहे? प्रिंटिंग स्टेशनरी आहे. टिक नाही, काय नाही. चला आपण सुरू करूयात. तसंच आहे तसं लिहा. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके, प्रिंटिंग स्टेशनरी टिक मार्क नाहीये, डायरेक्ट लिहून काढा, वेळ न घालवता. 4000. 400 झाले, सॉरी 4000. ओके, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी झाले. पीडी अजून कुठे बघा? सेल्स सॅलरीज आहे का? सॅलरी लिहायचं आपल्याला. सॅलरीज ठीक आहे म्हणून इनर साईडला लिहायचं. सॅलरीज किती आहे? 50,000 आहे. 50,000 लिहू आपण. 50,000 लिहिला. त्यानंतर टिक का आहे ते बघूया. तिथे सॅलरीज बघा. आउटस्टँडिंग सॉरी ऍडव्हान्स मध्ये दिलेत. ऍडव्हान्स मध्ये दिल्यानंतर आपण ऑलरेडी पैसे त्यांना दिले. 5,000 आहे. 5,000 मधला 2,000 ऍडव्हान्सच दिलाय. म्हणजे काय करावं लागेल? लेस करावं लागेल. आपली पैसे ते लेस आउटस्टँडिंग म्हणून लिहायचा. आउटस्टँडिंग. ओके, आउटस्टँडिंग. ओके, आउटस्टँडिंग म्हणजे काय? त्यांना आउटस्टँडिंग म्हणण्यापेक्षा आपण काय करू? ऍडव्हान्स मध्ये लिहू. ऍडव्हान्स लिहूया. ऍडव्हान्स ना आपली आहेत ते. आपली किती आहेत? 2,000 आहेत. म्हणजे 5,000 मधला 2,000 आपले आहेत. 3,000 त्यांची राहिली. म्हणजे त्यांचा कॅल्क्युलेशन टोटल सॅलरीज किती आहे? 3,000 आहे. ओके, ठीक आहे. चला पुढे सॅलरीचं झाला. त्यानंतर अजून काय आहे बघा. इथं आलं होतं सॅलरीज पर्यंत आलं होतं. कुठे? इथे सॅलरी. हा, इथं आहे. ठीक आहे. अजून पीडी कुठे येतं बघा? डिस्काउंट आहे. डिस्काउंट एक राहिलंय. टू डिस्काउंट पटकन लिहून काढा. डिस्काउंट किती आहे? डिस्काउंट किती आहे? 2030. 2030. पुढे अजून ती पीडी कुठे आहे बघा? पीडी इंटरेस्ट आहे बघा. इथं इंटरेस्ट आहे, कमिशन आहे, दोन्ही आहेत. त्याचं ते आहे तसंच. इंटरेस्ट किती आहे? इंटरेस्ट किती आहे? 1000. 1000. ठीक आहे. त्यानंतर कमिशन सुद्धा आहे. कमिशन पण लिहून टाकू आपण. कमिशन किती आहे? 2000 आहे. बरोबर, इथं 2000 आहे. नीट अमाऊंट लक्षात घ्या. अमाऊंट जर चुकला सगळंच चुकतो. घोळ होतो मोठा आणि घाबरून जाता शेवटला आल्यानंतर. कमिशन झाली. पीडी झाली इकडे. आता इकडे पीडी कुठे दिसतोय का? दिसतोय बघा आरडीडी. पण आरडीडी आपण ऑलरेडी दिलेला आहे. ओल्ड आरडीडी कुठे दिसतंय बघा इथं, है ना? 1000 रुपये लिहिलाय. विषय संपला. आता ऍडजस्टमेंट मध्ये जगा. सॉरी, ऍडजस्टमेंट मध्ये जाऊ आपण. इथं पीडी दिसतंय. सॅलरीज ऍडव्हान्स मध्ये दिलंय. हे ऍडव्हान्स लिहिलेलं आहे. ठीक आहे, लिहिलंय. विषय संपलाय. त्यानंतर इथं पीडी आहे. आरडीडी आणि बॅड डेट्सचा. बॅड डेट्स 2 वेळा. बॅड डेट्स आणि आरडीडी. न्यू बॅड डेट्स आणि न्यू आरडीडी लिहिलंय का? हा लिहिलंय बघा. इथं लिहिलंय सर. चला, लिहिलंय. विषय संपलाय. त्यानंतर लास्टला राहतो पीडी म्हणजे डेप्रिसिएशन. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, डेप्रिसिएशन. मग आता आपण लिहायचंय. इथं मी 2 लिहिलं नाहीये. सॉरी फॉर दॅट. 2. ओके, 2 इथं. ठीक आहे, आता इथं लिहायचंय 2. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डेप्रिशिएशन लिहायचंय. टू डेप्रिसिएशन असं लिहायचं. डेप्रिशिएशन ऑन म्हणून लिहा. इथं जेवढे काही डेप्रिशिएशन आहेत ते डेप्रिशिएशन लिहायचंय. मी रेड कलर काढून टाकतो. कारण काय? ठीक आहे, हे ठेवूया आपण ब्ल्यू मध्ये. कारण काय? हे विसरतंय. जास्तीत जास्त लोक विसरतात. डेप्रिशिएशन काढायचं म्हणून त्याला आपण अंडरलाईन केला. कशावर काढायचं ते आपण वर्किंग नोटवर बघणार आहोत. इथे बघा, लँड अँड बिल्डिंग वर 5%, फर्निचरवर 10%. ते लिहून टाकूयात आपण. डेप्रिसिएशन. तिसरा वर्किंग नोट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन बोल्ड करूयात आपण. कशाच? डेप्रिसिएशन ऑन म्हणून लिहूया. ऑन. ओके,
कशाचा? लँड अँड बिल्डिंग आहे. लँड अँड बिल्डिंग आहे. त्यानंतर फर्निचर सुद्धा आहे. फर्निचर सुद्धा आहे. लँड अँड बिल्डिंग वर किती टक्के बघा? लँड अँड बिल्डिंग वर किती आहे? 5% आणि फर्निचरवर 10%. ते पण लिहून ठेवूयात. लँड अँड बिल्डिंग किती? 3%, सॉरी 5%. 5%. ओके. सॉरी येतं पर्सेंटेज लिहू आपण. ओके. पर्सेंटेज. आणि फर्निचर किती? 10% म्हणले. 10% आपण लिहूया. 10%. ठीक आहे. 10% लिहिला. पण इथं अमाऊंट चेक करा. आपण एक काम करू, इथं फर्निचर खाली घेऊ. इथे जे आहे 5% जे आहे ते खाली घेऊ. त्यानंतर 10% आहे, खाली घेऊ. तर 10%. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंगचं किंमत किती आहे बघूयात आपण. लँड अँड बिल्डिंगची किती किंमत? लँड अँड बिल्डिंग कुठे आहे बघा. इथं लँड अँड बिल्डिंग 37,800 आहे. इथं 37,800 लिहूया. 37,800. 37,800. ओके. त्याच्यावर 5% काढायचंय, ते काढूयात. 37,800 इंटू 5%, 1,890 येतो. आपण एक काम करूया, त्याच्यावर 5% म्हणजे मायनस मध्ये आला आहे. 5% हे प्लस मध्ये लिहूया. इथं सुद्धा 10% प्लस मध्ये लिहूया. ठीक आहे. 37,800 वर किती? 5%, 1,890. आणि इथं सुद्धा फर्निचर कितीच आहे बघा. फर्निचर 17,250 आहे. 17,250 पहिल्यांदा अमाऊंट लिहा. 17,250 आहे. याच्यावर 10% आहे. 17,250 गुणिले आहे. ओके. गुणिले 10% जे 1,725. या दोघांचा आउटर साइडला आन्सर लिहूया. याचं लेस करूयात. डेप्रिशिएशन. ओके. लेस 35,910. याचा सुद्धा करूया. लेस करूया त्याची सुद्धा कॅल्क्युलेशन. 15,525 ही आपली फायनल आन्सर झाली. आता जाऊया डेप्रिशिएशन कडे. इथे डेप्रिशिएशन कशा कशावर आहे? लँड अँड बिल्डिंग. ते लिहा पटकन. लँड अँड बिल्डिंग. ओके. त्यानंतर फर्निचर आहे. फर्निचर. इथं 2 का लिहित नाही? कारण ऑलरेडी इथं डेप्रिशिएशनला अंडरलाईन केल्या म्हणून इथं 2 लिहिलं नाही. लँड अँड बिल्डिंग वरचं फक्त डेप्रिशिएशन किती आहे बघा. फक्त डेप्रिशिएशन किती आहे? 1,890 आहे. ते 1,890 लिहू आपण. 1,890. फर्निचरचं डेप्रिशिएशन किती आहे बघा. 1,725 आहे. ते 1,725 आहे. तसंच लिहू. 1,725. ठीक आहे. या दोघांचं टोटल आउटर साइडला लिहा. डेप्रिशिएशन टोटल किती आहे ते बघूयात. टोटल करा दोघांची. 1,890 प्लस 1,725 3,615 येतो. ही आपली टोटल आली. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. डेप्रिशिएशन झाली. पीडीची विषय संपलेला आहे. आता जाऊयात पीसी. आता क्रेडिट साइडला. आता क्रेडिट साइडला कुठे सापडतं का बघा. पीसी 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 इथं आहे बघा. इंटरेस्ट रिसिव्ड आहे. इथं लिहा बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट रिसिव्ड मिळालेली आहे म्हणून आपलं हे इन्कम असतो. रिसिव्ड. ठीक आहे. इंटरेस्ट रिसिव्ड झालाय. किती झालंय? 1,500 रुपये झाले. हे 1,500 लिहून काढा. ठीक आहे. अजून काय आहे का बघा. पीसी कुठे सापडतोय का? पीसी इथं आपण एका लाईन मध्ये घेऊ आपण. ओके. मग याच्यात पीसी अजून कुठे सापडतोय? पीसी 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 कुठे सापडत आहे का? नाही आहे. आपल्याकडे आता ऑलरेडी पीसी कोणताही नाही आहे. म्हणजे पीसी अजिबात आलेली नाहीये. मग आता पीसीचा विषय संपलेला आहे. आता पीसी जितका आहे तेवढंच ठेवूयात. आता काय करायचं? मगाशी ट्रेडिंग अकाउंटला जसं आपण टोटल करून अंदाजे बघितलं होतं, इथे 1,76,000 होतं, इथे कमी होतं म्हणून इकडे लिहिलं. या साईडला ग्रॉस प्रॉफिट झालाय. इकडे सुद्धा तसंच करायचंय. डेबिट साइडला टोटल आउटर साइडचा कॉलमचा टोटल चेक करायचं. अंदाजे बघा 1,000, 4,000, 10,000च्या पुढे अमाऊंट नाही आहे. पण इथं 50,000च्या पुढे अमाऊंट आहे म्हणून इथं टोटल मात्र याची होणार आहे. मग आपण काय करूयात? इथे थोडस हा मी करतोय. इथे टोटल करूया. टोटल करत असताना इथे कमी पडतो म्हणजे लेफ्ट साइडला डेबिट साइडला कमी पडतो म्हणून इथं मी काय लिहितो? टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कधीही लक्षात घ्या. ही नेट प्रॉफिट वाटून द्यायचं असतं दोघांना, पार्टनरना. म्हणजे इथं पार्टनरची नावं घ्या. शिल्पा अँड
कटरीना, कटरीना. ओके. या दोघांचं नावं लिहिलं कारण यांना वाटून द्यायचं आपल्याला, शिल्पा आणि कटरीना. ते जेवढे काही कमी पडतात तेवढं सगळं वाटून द्यायचंय. आपण इथं परत आपण टोटलचं एक रेशिओ घेऊयात. एक टेबल घेऊया, मोठी घेतला. ठीक आहे. त्यानंतर परत मगासारखा हे जे टोटल आउटर साइडचा टोटल घेऊयात. ओके. इथं घेतला. त्यानंतर आपण घेतला आणि इथं आपण टोटलची लाईन घेऊयात. ओके. टोटलची लाईन. ठीक आहे. ओके. आता ही जी टोटल आहे, ही टोटल जास्त होते म्हणून आजची टोटल आपण करून ठेवूयात. किती झाली? 52,680. आता काम आहे इकडे फक्त. ठीक आहे. 52,680 आली. इथे आता यांची टोटल करून घेऊयात इकडे. हे टोटल किती होतंय बघूया. ही टोटल साइडला कुठेतरी करून घ्यायचा. मग मी आता करतो. ओके. किती आली? 17,215. ही जी 17,215 आहे याच्यामधून लेस करायचं म्हणजे इथे टोटल किती आहे? 52,680 लिहा इथं. ठीक आहे. ओके. आता 17,215 ही जी आहे ही याची टोटल या 52,680 मधून वजा करायचं, जसं इथं ट्रेडिंग अकाउंटला केलं होतं. मग करूयात, तेही बाहेरच लिहू कारण आपल्याला वाटून घ्यायचं अजून. 52,680 मधून 17,215 वजा केली, आपल्याला भेटलं 35,465. हे दोघं जणांना वाटायचं म्हणजे हे इवन नाही आहे, ऑड नंबर आहे म्हणजे 65 आहे. आपण काय करायचं, हे 35,465 च्या ऐवजी 64 करू. ₹1 साईडला ठेवू तोपर्यंत. ओके. 35,465 आहे, इथं 64 केलं, इथे ₹1 साईडला केलाय. ₹1 कोणाला तरी जास्त घ्यायचं, शिल्पाला तरी द्यायचं, केटरिंगला तरी द्यायचा. मग हा 35,464 चे 2 समान भाग करा कारण त्याने रेशिओ दिला नाही. रेशिओ दिला नसेल तर समान मध्ये द्यायचं, जसं कॅपिटल आणलंय तसं द्यायचं. मग आपण यांना भागलं की 2 ने भागा म्हणजे निम्मा करायचा. 17,732 येतो. मग शिल्पाला द्या 17,732. शिल्पाला द्या. कॅटरीनाला जरा ₹1 द्या, जरा जास्त स्मार्ट आहे म्हणून. ठीक आहे. 17,733. ओके. 32 च्या ऐवजी हे ₹1 त्याला द्यायचा. हे विषय संपतो इथे. मग आपल्याला टोटल भेटलेले आहे, नेट प्रॉफिट काढलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि अशा पद्धतीने आपला प्रॉफिट अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट कसं बनवायचं तेही मी सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला नवीन अजून प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने सांगेन. व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. धन्यवाद.